नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम माय यूट्यूब चॅनल. आज आपण क्लास 6 या वर्गासाठी सब्जेक्ट पाहणार आहोत इंग्लिश या सब्जेक्टमध्ये लेसन नंबर 3.3 इको फ्रेंडली सेलिब्रेशन हा जो लेसन आहे या लेसनचे पॉइंटर्स या ठिकाणी आज आपण लर्न करणार आहोत. तर इको फ्रेंडली सेलिब्रेशनचे पॉइंटर्स या ठिकाणी आपण पाहूया. त्यातला क्वेश्चन नंबर फर्स्ट, गेस द मीनिंग ऑफ. खाली काही वर्ड दिलेले आणि त्या वर्डचा आपल्याला मीनिंग या ठिकाणी नोट डाऊन करायचं आहे. फर्स्ट वर्ड आहे ॲमेझिंग, व्हेरी सरप्रायझिंग. त्याचं मीनिंग आहे व्हेरी सरप्रायझिंग म्हणजे खूपच आश्चर्यकारक. सेकंड आहे सेलिब्रेटेड, एन्जॉईड अ स्पेशल इव्हेंट. या ठिकाणी सेलिब्रेटेड म्हणजे असा एखादी इव्हेंट म्हणजे असा एखादी प्रसंग की जो आपण आनंदाने साजरा करतो. क्रॅकर्स, स्मॉल फायरवर्क्स दॅट एक्सप्लोड विथ अ लाऊड व्हॉइस. छोटे छोटे फटाके की ज्यांचा आवाज हा कमी होतो असे फटाके त्यांना म्हणतात क्रॅकर्स. पेपर लँटर्न, अ लँटर्न मेड ऑफ पेपर. पेपर लँटर्न म्हणजे पेपरपासून जे लँटर्न म्हणजे आकाशकंदील तयार केलेले असतात त्यांना म्हणतात पेपर लँटर्न. या ठिकाणी क्वेश्चन नंबर फर्स्ट हा कंप्लीट झाला. आता क्वेश्चन नंबर सेकंड, लिस्ट द इम्पॉर्टंट पॉईंट्स फ्रॉम ईच पॅरेग्राफ ऑफ द लेटर. आपल्याला या लेटरमध्ये पॅरेग्राफ दिलेले 6 पॅरेग्राफ आहे. तर या 6 पॅरेग्राफमधून आपल्याला प्रत्येक पॅरेग्राफमधला महत्त्वाचा असा इम्पॉर्टंट पॉईंट्स या ठिकाणी आपल्याला नोट डाऊन करायचं आहे. मग या ठिकाणी मी पॅरेग्राफ क्रमांक देऊन या ठिकाणी इम्पॉर्टंट पॉईंट्स हे नोट डाऊन केलेले आहे. पॅरेग्राफ फर्स्ट, सेलिब्रेशन ऑफ इको फ्रेंडली गणेश उत्सव इन अमेरिका. अमेरिकेमध्ये कशा प्रकारे इको फ्रेंडली गणेश उत्सव हा या ठिकाणी साजरा करण्यात येतो. पॅरेग्राफ सेकंड, प्लॅनिंग ऑफ इको फ्रेंडली दिवाळी विदाऊट क्रॅकर्स अँड एन्जॉईंग ट्रॅडिशनल स्नॅक्स. त्याचप्रमाणे आम्हीसुद्धा दिवाळीला इको फ्रेंडली पद्धतीनेच या ठिकाणी दिवाळी हा सण आहे तो साजरा करणार आहे आणि त्यासाठी आम्ही विदाऊट क्रॅकर्स म्हणजे फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी करायची आणि एन्जॉईंग ट्रॅडिशनल स्नॅक्स आणि वेगवेगळे पारंपरिक पदार्थ या ठिकाणी खाण्याचा आनंद या ठिकाणी आम्ही करणार आहोत. पॅरेग्राफ 3, प्रिपरेशन ऑफ पेपर लँटर्न अँड मेकिंग अ मॉडेल ऑफ फोर्ट रायगड. त्याचप्रमाणे आम्ही या ठिकाणी पेपरचा लँटर्न म्हणजे आकाशकंदील या ठिकाणी बनवणार आहोत. अँड मेकिंग अ मॉडेल ऑफ फोर्ट रायगड आणि रायगड जो किल्ला आहे या रायगड किल्ल्याची प्रतिकृती किंवा मॉडेल या ठिकाणी आम्ही तयार करणार आहोत. पॅरेग्राफ नंबर 4, इन्व्हिटेशन टू कझिन टू कम टू इंडिया. आणि म्हणून माझ्या चुलत भावा मी तुला इन्व्हिटेशन देतो, आमंत्रण देतो की तू इंडियाला लवकरात लवकर परत ये. त्यानंतर पॅरेग्राफ नंबर 5, सेलिब्रेशन ऑफ थँक्सगिव्हिंग अँड हॅलोईन इन द US. त्याचप्रमाणे आम्हाला हे जाणून घेण्याची इच्छा आहे की कशा प्रकारे USमध्ये म्हणजे युनायटेड स्टेटमध्ये थँक्सगिव्हिंग आणि हॅलोवीन हे जे काही उत्सव आहेत हे कशा प्रकारे सेलिब्रेशन करतात हे आम्हाला जाणण्याची उत्सुकता आहे. पॅरेग्राफ 6, रिगार्ड्स अँड लव्ह. आणि 6 नंबरच्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी त्यांचे जे ज्येष्ठ आहेत घरातले म्हणजे काका काकू आई वडील यांना त्या ठिकाणी त्यांनी नमस्कार व्यक्त केला आहे. अँड लव्ह आणि लहानांना प्रेम व्यक्त केलेलं आहे. अशा प्रकारे हे 6 पॅरेग्राफ आहेत आणि 6 पॅरेग्राफमध्ये जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते मी या ठिकाणी नोट डाऊन केले. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, लिस्ट द फेस्टिवल वी सेलिब्रेटेड एनी 5 अँड द इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ देअर सेलिब्रेशन. या ठिकाणी तुम्हाला फेस्टिवलची लिस्ट बनवायची, 5 फेस्टिवलची लिस्ट बनवायची आणि त्यातले जे काही सण आहेत जे फेस्टिवल आहेत त्यांचे इम्पॉर्टंट पार्ट्स महत्त्वाचे असे पार्ट्स हे या ठिकाणी आपल्याला नोट डाऊन करायचे. तर मी या ठिकाणी माझ्या नोटमध्ये 3 फेस्टिवल्स या ठिकाणी राईट डाऊन केलेले. मग नंबर फर्स्ट फेस्टिवल होली, सेलिब्रेटेड ऑन फाल्गुन पौर्णिमा. होळी हा सण फाल्गुन पौर्णिमेला साजरा करतात. स्टँड अ सिल्क कॉटन ट्री, त्यासाठी एक कॉटन ट्री घ्यायचा. अरेंज फायरवूड अँड ड्राय ग्रास अराउंड इट.
आणि ते जे काही कॉटन ट्री आहे त्याला काही फायरवूड लावतात, म्हणजे छोटी छोटी लाकडं लावतात. अँड ड्राय ग्रास अराउंड इट, आणि काही गवत असतं, कोरडं गवत, की ते कोरडं गवत त्याला त्या ठिकाणी लावायचं आणि त्या ठिकाणी अराउंड म्हणजे सभोवताली ते लावायचं. ॲट नाईट सेट फायर टू इट, आणि ही सर्व तयारी झाल्यानंतर रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी त्या जे काही आपण तयार केलेलं आहे फायरवूड, ग्रास, कॉटन ट्री, हे जे आपण तयार केलेले आहे, तर त्या लाकडाला नाईट सेट फायर टू इट, त्या ठिकाणी आपण आग लावायची. पीपल वर्शिप फायर अँड ऑफर फ्लावर्स अँड कोकोनट, आणि त्यानंतर ते जे काही लोक आहेत तर ते आपण जी काही होळी पेटवलेली असते तर त्या होळीची पूजा ही त्या ठिकाणी करण्यात येते. आणि त्या ठिकाणी फ्लावर्स अँड कोकोनट, फुलं आणि नारळ हे त्या ठिकाणी पूजेसाठी नेण्यात येतात. त्यानंतर सेकंड जो फेस्टिवल आहे तो म्हणजे गणेश उत्सव. ब्रिंग ऑफ गणेश आयडॉल ॲट होम, या ठिकाणी आपण एक गणेश उत्सव या उत्सवामध्ये सुरुवातीला आपण गणेशाची म्हणजेच गणपती बाप्पाची मूर्ती या ठिकाणी घरी आणत असतो. पूजा अँड आरती, त्या मूर्तीची आपण पूजा करतो, आरती करतो. प्रिपरेशन ऑफ मोदक, नैवेद्यासाठी आपण मोदक हे त्या ठिकाणी तयार करत असतो. सेलिब्रेशन कंटिन्यू फॉर 5 to 10 days, हे सेलिब्रेशन 5 ते 10 दिवसांचं असतं. या 5 ते 10 दिवसामध्ये गौरी पूजा ही करण्यात येते. इमर्शन ऑफ गणेश आयडॉल इन लेक्स, रिव्हर अँड सी एक्सेट्रा, आणि 10व्या दिवशी गणपती उठतात आणि त्यानंतर गणपतीचं विसर्जन करण्यात येतं. आणि ते कुठे कुठे करतात तर लेक, तळे, रिव्हर, नदी, सी, समुद्र, अशा वेगवेगळ्या म्हणजे ज्या ठिकाणी पाणी आहे पाण्यामध्ये या गणपती बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन हे करण्यात येतं. त्यानंतर नेक्स्ट फेस्टिवल आहे दिवाळी उत्सव. सेलिब्रेशन फॉर 5 to 6 days, दिवाळीचा उत्सव हा 5 ते 6 दिवसांचा असतो. फर्स्ट डे स्टार्टिंग टू गाय बारस, पहिल्या दिवशी गाय बारस असते. अँड पूजा, त्या ठिकाणी गायीची पूजा करण्यात येते. सेकंड डे सेलिब्रेशन धनत्रयोदशी, धनत्रयोदशीला कुबेर अँड धनदेवता पूजा, कुबेर आणि धनदेवता यांची पूजा करण्यात येते. थर्ड डे सेलिब्रेशन लक्ष्मी पूजा, त्या दिवशी लक्ष्मीची पूजा करण्यात येते. फोर्थ डे सेलिब्रेशन भाऊबीज, सिस्टर अँड ब्रदर बोथ आर सेलिब्रेटेड, भाऊबीज हा सण भाऊ आणि बहिणीचा असतो आणि ते दोघं मिळून त्या ठिकाणी सेलिब्रेट करतात. ऑल फॅमिली सेलिब्रेटेड दिवाळी उत्सव, आणि अशा प्रकारे सर्व फॅमिली ही एकत्र येऊन या ठिकाणी दिवाळी हा सण साजरा करतात. तर अशा प्रकारे हे 3 फेस्टिवल्स या ठिकाणी मी राईट डाऊन केलेले आहेत. तर हे तिघही फेस्टिवल तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4, क्विज द टीचर ॲज शोन ऑन पेज 39 इन पार्ट 2. आपलं जे पार्ट 2चं पुस्तक आहे, जे बुक आहे, त्या बुकमध्ये पेज नंबर 39वर जे काही दाखवलेलं आहे ते पाहून आपल्याला क्वेश्चन या ठिकाणी तयार करायचे. यू मे ॲड द फॉलोइंग क्वेश्चन टू युअर क्विज, आणि इथं खाली काही क्वेश्चन दिलेले ते क्वेश्चन आणि पेज नंबर 39 या पेजवरचं जे काही चित्र आहे ते पाहून या दोघंही गोष्टींचं ऑब्झर्वेशन करून आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन हे नोट डाऊन करायचे. क्वेश्चन नंबर फर्स्ट, हाऊ डू वी से कंदील अँड दिवा इन इंग्लिश. या ठिकाणी कंदीलच्या जागेवर डॅश आहे, दिव्याच्या जागेवर डॅश आहे. या दोघे ठिकाणी कंदील आणि दिवा हे वर्ड नोट डाऊन करायचं. मग कंदीलला इंग्लिशमध्ये काय म्हणता आणि दिव्याला इंग्लिशमध्ये काय म्हणता. कंदील मीन्स लँटर्न, दिवा मीन्स लॅम्प. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट्स द डिफरन्स बिटवीन हँडसम अँड ब्युटिफुल. हँडसम ही एम्प्टी जागा आहे, ब्युटिफुल ही एम्प्टी जागा आहे. त्या ठिकाणी मी हे वर्ड राईट डाऊन केलेले आहे म्हणून त्याखाली अंडरलाईन केलेली. हँडसम अँड ब्युटिफुल, मग हँडसम आणि ब्युटिफुल यात काय डिफरन्स आहे. तर वी यूज हँडसम विथ बॉय अँड ब्युटिफुल विथ गर्ल. हँडसम हे आम्ही या ठिकाणी मुलासाठी यूज करतो आणि ब्युटिफुल हा जो वर्ड आहे हा आम्ही गर्लसाठी म्हणजे मुलीसाठी यूज करतो. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट द अपोजिट ऑफ डॅश अँड डॅश. तर स्ट्रॉंग अँड बिग. स्ट्रॉंग आणि बिग हे दोघंही वर्ड आहे आणि यांचे अपोजिट वर्ड आपल्याला नोट डाऊन करायचे. मग स्ट्रॉंगच्या अपोजिट आहे वीक, बिगच्या अपोजिट आहे स्मॉल. तर अशा प्रकारे या ठिकाणी मी क्वेश्चन नंबर 1, 2, 3 अँड 4
असे क्वेश्चन या ठिकाणी मी सॉल्व केलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.